नमस्कार मंडळी, आज आपण तोंडलीच्या लागवडीविषयी माहिती घेऊया. तोंडलीच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. हे एक अत्यंत कणखर पीक असून प्रतिकूल परिस्थितीतही अधिक फळं धरण्याची क्षमता या पिकामध्ये आहे. या पिकाला उत्तम निचऱ्याची मध्यम काळी जमीन चांगली मानवते. या पिकाच्या स्थानिक वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. यामध्ये घोलवड स्थानिक या जातीची फळं आकाराने जाड आणि गर्द हिरव्या रंगाची असून त्यावर पुसट पांढऱ्या उभ्या रेषा असतात. त्याचबरोबर अलिबाग स्थानिक या जातीची फळं लांब असून तुलनेने ती कमी जाडीची असतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून त्यावर विखुरलेल्या उभ्या रेषा असतात. तोंडलीचं पीक शेतात 3 ते 4 वर्ष राहत असल्यामुळे जमिनीची पूर्वमशागत चांगली करावी लागते. जमीन उभी आणि आडवी नांगरून चांगल्या 2 ते 3 कुळवण्या कराव्यात. नंतर ढेकळं फोडून जमीन सपाट करावी. तोंडलीची लागवड 2 बाय 2 मीटर अंतरावर करावी. त्यासाठी 30 सेंटीमीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल खड्डे खोदावेत. लागवडीसाठी तयार केलेल्या अळ्यात अंदाजे 1.5 ते 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट मातीबरोबर चांगलं मिसळून आळी भरून घ्यावी. तोंडलीची लागवड मादी वेलाच्या तुकड्यापासून करायची असल्यामुळे बेण्याला खूप महत्त्व आहे. बेणं जास्त कोवळं किंवा जास्त जून नसावं. साधारणपणे 2 ते 3 सेंटीमीटर जाडीचे आणि 25 ते 30 सेंटीमीटर लांबीचे 3 ते 4 डोळे असणाऱ्या वेलाचे तुकडे बेणं म्हणून वापरावेत. प्रत्येक आळ्याच्या मध्यभागी योग्य अंतरावर 2 ते 3 तुकडे लावावेत. लागवड करताना जमिनीच्या वर 2 डोळे राहतील याची काळजी घ्यावी. तसंच वेलाचा तुकडा उलटा लागणार नाही याची दक्षता घ्यावी. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसात बेण्यावर वेल फुटू लागतात आणि 45 दिवसांपर्यंत ते जोमदार वाढू लागतात. या कालावधीत प्रत्येक आळ्यातील रोपांची विरळणी करावी आणि प्रत्येक आळ्यात 2 जोमदार वेल ठेवावेत. तसंच जिथे वेल नसतील किंवा 2 पेक्षा कमी असतील अशा ठिकाणी नवीन बेण्याची लागवड करावी. तोंडलीचे वेल वाढू लागताच त्यांना बांबूचा आधार द्यावा. बागेत 6 बाय 6 मीटर आकाराचे मंडप तयार करून त्यावर वेल वाढू द्यावेत किंवा शक्य असल्यास संपूर्ण क्षेत्रावर मंडप घालावा. मंडपाची उंची 2 मीटरपर्यंत असावी. मंडपासाठी 2.25 मीटर उंच आणि 5 ते 7 सेंटीमीटर जाडीचे बांबू किंवा अशाच आकाराचे लाकडी वासे किंवा ठोंब वापरावेत. खुंटाना आडव्या आणि उभ्या साधारणतः 14 ते 16 गेजच्या तारा बांधाव्यात आणि 15 सेंटीमीटर अंतरावर पातळ तार किंवा काथ्या किंवा नायलॉन दोरी दोन्ही बाजूला खाली सोडावी, जेणेकरून तारांचे किंवा दोरीचे चौकोन तयार होतील. अळ्यामधील तण नियमित खुरपणी करून काढून टाकावं. या पिकाला हेक्टरी 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं. तसंच प्रत्येक अळ्यात 1 किलो कडुनिंब पेंड मिसळावी. याशिवाय हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश दिलं तर अधिक उत्पादन मिळतं. खरीप हंगामात या पिकाला पाण्याची फारशी गरज नसल्यामुळे वेलाच्या खोडाशी उंचवटे तयार करून घ्यावेत, म्हणजे वेलाच्या सभोवती पाणी साचणार नाही. तोंडलीचे बेणे लावल्यापासून 2 महिन्यांच्या आत फुलं येऊ लागतात आणि 3ऱ्या महिन्याच्या सुरुवातीपासून फळं तोडणीसाठी तयार होतात. अशा प्रकारे आपल्याकडे तोंडलीची लागवड केली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.